नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझं चॅनल अरुण गोडबोले. गुंतवणुकीचे मार्गदर्शन या मालिकेतील हा दुसरा भाग. मागच्या वेळेस आपण बघितलं की गुंतवणूक करायच्या संबंधी हे मार्गदर्शन असणार आहे. आता पहिला प्रश्न येतो की गुंतवणूक करायला आपल्याकडे पैसे काहीतरी शिल्लक पाहिजेत ना, आणि पैसे शिल्लक पडायचे म्हणजे मिळालेलं उत्पन्नात्मक खर्च जाऊन राहील ती आपली बचत होईल. म्हणजे पहिला आधी उत्पन्न मिळवलं पाहिजे. अर्थात उत्पन्न मिळवायचे अनेक मार्ग आहेत, म्हणजे ज्याला इन्कम म्हणतो सोर्सेस ऑफ इन्कम. म्हणजे व्यवसाय आहे, भाड्याचं उत्पन्न आहे, पगार आहे, अदर इन्कम आहे. तर ते आपण त्या मार्गाकडे म्हणजे त्या संबंधी आणखी वेगळं विवेचन करायला वेगळी मालिका करायला लागेल की उत्पन्न कसं मिळवावं. पण मला असं वाटतं की आपल्याकडे सांगितलेलं आहे की पैशाचं महत्त्वाचं माणसाच्या आयुष्यामध्ये आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपल्याकडे सांगितले. त्यातला अर्थ हा दुसरा पुरुषार्थ आहे. त्यामुळे उत्पन्न आपण मिळवलंच पाहिजे. त्या उत्पन्नातनं आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं पाहिजे, हे आपल्यावर दायित्व आहे. आणि कुटुंबाची संकल्पना म्हणजे केवळ मी, माझी पत्नी आणि मुलं असं नाही, तर त्यामध्ये आईवडील येतील, नातेवाईक येतील, समाजातले दिनदुबळे येतील. तर व्यापक अर्थानं आपण कुटुंब हा शब्द घेतला पाहिजे. आणि त्याकरता पैसे मिळवले पाहिजेत. पैसे मिळवायला पाहिजे तर ते कसे मिळवावेत, तर वैध मार्गाने पैसे मिळवले असले पाहिजेत. तुम्हाला मानसिक शांतता लावायची असेल तर ते वैध मार्गाने, म्हणजे कष्टाचीच संपत्ती असली पाहिजे, कष्टाची किंवा बुद्धीची. अवैध मार्गाने पैसे पटकन मिळू शकतात, पण असं म्हणतात की असे मिळालेले पैसे तुम्हाला शांतता किंवा समाधान देऊ शकत नाही. काही उलटी उदाहरणं आपल्याला आढळू शकतील की अर्थात ते शॉर्ट टर्ममधला तो आनंद असतो. कारण एका ठिकाणी असं म्हणलं आहे का संतांनी आपल्या की नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवावी. कशी मिळवावी असं नाही, म्हणजे परमेश्वराचं स्मरण करून लक्ष्मी मिळवावी, म्हणजे योग्य मार्गानं योग्य ते पैसे मिळवावेत. कारण पैसे मिळवल्याशिवाय बचतीचा मार्ग प्रश्न येतच नाही ना. त्यामुळं योग्य मार्गाने पैसे मिळवावे. तुकाराम महाराज फार चांगले, जोडून या धन उत्तम व्यवहार. आपला व्यवहार उत्तम असावा, उत्तम व्यवहाराने धन जोडावं. आणि पुढचा विषय त्याच अभंगातला पुढचा चरण आहे, जोडून या उत्तर उदास विचारे वेच करी. म्हणजे विचार उदास ठेवून, म्हणजे पैशाबद्दल ममत्व न दाखवता त्याचा खर्च केला पाहिजे. पण अर्थात आपण आपल्या प्रपंची माणसाने अर्थ घेताना ममत्व म्हणजे आवश्यकतेनुसार आपल्या कुटुंबाच्या अडीअडचणीला उपयोगी पडेल इतका पैसा शिल्लक ठेवून मग बाकीचा उदास विचार ठेवायला हरकत नाही. कारण आपल्यावर कुटुंब म्हणून जी जबाबदारी आहे त्याकरता आपल्याला काही पैसे शिल्लक ठेवले पाहिजेतच. कारण माणसाचं आयुष्य अनिश्चिततेनं भरलेलं आहे. आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या असतात त्या 2 प्रकार असतात. एक तर विहित जबाबदाऱ्या असतात, म्हणजे मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न कार्य, औषध पाणी, आपली म्हातारपणची औषध पाणी, या माहिती असलेल्या जबाबदाऱ्या आहेत आपल्याला की येणारच आहे. याशिवाय अचानक आलेला आजारपण, अचानक आलेला कोरोना, अचानक घडलेला अपघात, अशा प्रसंगी आपल्याला अचानक पैशाची आवश्यकता लागते. आणि म्हणून हे पैशाची बचत करणं आवश्यक आहे. आता ती बचत कसं आहे की पैसे पुरवून खर्च केला तरच बचत होऊ शकेल ना. आपल्याकडे जुनी माणसं सांगतात आपल्याला, मी आम्हाला तरी सांगेल लहानपणी, की 1 आणा मिळाला तर त्यातला 1 आणा 1 पैसा, म्हणजे पूर्वी 4 पैशाचा 1 आणा असायचा, तर 1 आण्यातला 1 पैसा आधी शिल्लक टाकायचा आणि उरलेल्या 3 पैशातच आपलं भागवलं पाहिजे. म्हणजे पैसे भागवायला लागतात, म्हणजे पुरवून वापरायला लागतात, तरच बचत होऊ शकेल ना. जर समजा तुम्ही वाटेला खर्च केलात तर बचत होणार नाही, उलटं कर्ज करायला लागेल. आता अलीकडच्या काळामध्ये विशेषतः पाश्चात्य संस्कृतीमध्ये असं आहे की त्यांचाही संस्कृती आपल्याकडे खूप प्रादुर्भाव झालेला आहे. काही चांगलं आहे, काही आपल्याला हानिकारक आहे असं मला वाटतं. आपण असं म्हणतो की मिळालेलं उत्पन्न आहे त्यातनं काहीतरी शिल्लक टाकली पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीत असं आहे की म्हणजे उद्याचं जे इन्कम आहे ते आज खर्च करायला हरकत नाही. EMI आपण म्हणतो ना, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स. म्हणजे तुम्ही एखादा फ्लॅट विकत घेताय 90 लाख रुपयाचा, आत्ता तुमच्याकडे 10 लाखच रुपये आहेत, तुम्ही मग 80 लाख रुपये हप्त्याने द्यायचं कबूल करता. म्हणजे पुढच्या काळात तुम्ही 80 लाख मिळवणार हे गृहीत धरून चाललेलं असतं. दॅट इज युअर फ्युचर इन्कम विच यू आर स्पेंडिंग टुडे फ्लॅटच्या गुंतवणुकीमध्ये.
अर्थात ते स्पेंड नाही आहे, गुंतवणूक आहे, पण तरी खर्च होतात आणि तुमच्यावरती जबाबदारी पुढचं EMI द्यायची होते. क्वचित कधीतरी बंदी येते, लोकांच्या नोकऱ्या जातात, EMI भरता येत नाही आणि माशाळा फार अवघड परिस्थिती होते. त्यामुळं हाही विचार आपण करायला पाहिजे की पैसे पुरत नसतात, पैसे पुरवावे लागतात आणि हे पुरवून वापरले तरच बचत होऊ शकते. समर्थ रामन एका ठिकाणी फार सुंदर आहे दासबोधात. आपल्या अनेकांची कल्पना आहे की दासबोध किंवा हे आपलं संतांचं तत्त्वज्ञान सगळं परमार्थ असं आहे. तसं नाही आहे. दासबोधात 40% प्रपंच समर्थांनी सांगितलं आहे. समर्थ दासबोध एका ठिकाणी म्हणतात, मिळवते तितुके भक्षिती ते कठीण समयी मरून जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. जेवढे पैसे तुम्ही मिळवतात तेवढे सगळे जर खर्च केलेत तर कठीण वेळ आली म्हणजे तुम्ही मरून जाल, पण दीर्घ सूचनेने म्हणजे पुढचा विचार करून जे लोक वागतील तेच भले लोक आहेत. तर आपण बचत ही केली पाहिजे, आपला खर्च आटोक्यात ठेवला पाहिजे, हे आपलं तत्त्वज्ञान आहे. अर्थात कारण का की तुम्हाला केव्हा गरज लागेल सांगता येत नाही ना. अपघात होणार असतो तर सांगून येत नाही, आजारपण सांगून येत नाही, तुमच्या परवानगीनं आजारपण येत नाही. किंवा ही साधी गोष्ट पण चालता एका वेळी ठेच लागली तरीसुद्धा माणूस पडतो, कदाचित फ्रॅक्चर होतं, कदाचित खुबा मोडतो, काही होऊ शकतं. मी इतका बेभरवशाचं आहे आपलं आयुष्य, तेव्हा आपल्याला त्याची पूर्वतयारी केलीच पाहिजे. लढाईची वेळानंतर ढाल तलवार शोधायला उपयोगी नाही, ढाल तर शोधा उपयोग नाही. आता तलवार नाही पण ढाल नाही त्याला तोंड द्यायला, तर ती आधीपासून आपल्याकडे तयार असली पाहिजे ना. म्हणून बचत करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ती बचत किती करावी, काय करावी ही माहिती आपण नंतर घेऊ. पण मुळात बचत करणं आवश्यक आहे एवढं तरी आपण पटवून घ्या. कशी करता येईल बचत हे आपल्या पुढच्या भागात आपण बघू. पण बचत आवश्यक आहे इथपर्यंत आपण मनाची तयारी करून ठेवा. मला विशेषतः तरुण पिढीला सांगायचं आहे की खूप गोष्टी आपल्याला मोह पाडणाऱ्या असतात, खर्च करायला मोह भाग पाडणारे असतात, मित्र असतात, आग्रह करणारे असतात आणि त्या खर्चातनं काही उपयोग नाही, तात्पुरतं आपल्याला समाधान मिळेल असे खर्च खूप असतात. तर आपला अंथरूण पाहून पाय पसरावा अशी एक म्हण आहे की आपलं उत्पन्न किती आहे, आपला खर्च किती, असा ताळमेळ घालून पुढे जायला पाहिजे ना. अंथरूण पाहून पाय पसरा आपल्या लक्षात म्हण कदाचित नवीन मुलांच्या यायची नाही. समजा तुम्ही झोपायला तुम्हाला सतरंजी दिली आहे, तर सतरंजीचे पाय बाहेर जाणार नाहीत असं तऱ्हेनेच तुम्ही पाय ठेवाल ना, नाही तर पाय फरशीवर जातील. तर म्हणून अंथरूण पाहून पाय पसरावे, आपलं अंथरूण घातले त्या मानानं पाय ठेवलं पाहिजे. याचा अर्थ असा की पगार हे जर तुमचं अंथरूण आहे किंवा धंद्यातलं उत्पन्न हे तुमचं अंथरूण आहे किंवा येणारं व्याज हे तुमचं अंथरूण आहे, पेन्शन हे तुमचं अंथरूण आहे, तर त्याच्या हात आपले पाय ठेवले पाहिजेत, नाही त्याच्या हात आपला खर्च ठेवला पाहिजे. आणि त्या पायांच्यामध्ये जे अंथरूण आहे त्या टोकामध्ये थोडं तरी अंतर पाहिजे, जी बचत असू शकेल तुमची. 6 फुटाची सतरंजी आहे, तुमचे पाय 5.25 फुटामध्ये बसले पाहिजेत. एक पाऊण फूट तरी अंतर शिल्लक राहिलं पाहिजे बचतीसाठी, असं त्या म्हणीचा अर्थ आहे. तर आपण ही बचत करणं आवश्यक आहे आणि ती केलीच पाहिजे. नाही तर मग आयत्या वेळेला आपण अनेकदा बघतो की कोणतरी इतर म्हणतो, जरा साहेब नळ आहे माझी, बरं ती नळ कधी 5 रुपये असते, कधी 5,000ची असते, 5 लाखाची असते. तेव्हा आपल्याला ती अशी वेळ येऊ नये. आपला हात नेहमी देता राहावा, घेता राहू नये मागत काही. ही काळजी घ्यायची असली तर आपण बचत केली पाहिजे आपली जबाबदारी ओळखून, असं मला स्वतःला वाटतं. आपल्यावरती वेळ येणारी कधी कोणाला सांगून येत नाही, म्हणजे केव्हाही होऊ शकतं. अर्थार्जनाच्या काळामध्ये एखाद्या धंदा चालू कमी होऊ शकतो, नोकरी जाऊ शकते, काही कारण होऊ शकतात. कारण हे अनिश्चितता आयुष्याची फार आहे. तेव्हा ती अनिश्चितता लक्षात घेऊ. आपल्यावर नाही आलं तर हरकतच नाही ना, पण कदाचित काही घडलं तर दुसऱ्याकडे हात पसरायला लागता कामा नयेत आणि म्हणून बचत आवश्यक आहे. असं म्हणतात की सावरकरांनी कधी म्हणले ना की विपरीत तेच घडे अशी कल्पना करून ठेवा, म्हणजे मग तुम्ही खमक्यापर्यंत त्याला तोंड देऊ शकाल. तसं विपरीत काही घडलं तर आपली तयारी पाहिजे आणि ती तयारी कशाच मिळवत पाहिजे,
बाकी तयारी आहे, मित्र पाहिजे, परिवार पाहिजे, माणसं पाहिजेत, वेळेला उपयोगी पडणारी, शरीर प्रकृती चांगली पाहिजे, पण त्याचबरोबर अर्थही पाहिजे. अर्थ ही आवश्यक गोष्ट आहे आणि तो अर्थ बचतीच्या रूपाला आपण शिल्लक ठेवला पाहिजे, हे मला सांगायचं. म्हणून बचत ही आपल्या आयुष्यामध्ये अत्यावश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं. आधी तेच थांबूया, उद्या पुढचा भाग.